त्यानंतर पुण्यातून एक महत्त्वाची अपडेट. महाराष्ट्र एटीएसनं पुण्यामध्ये छापेमारीला सुरुवात केली आहे. पुण्यातल्या कोंढवा भागामध्ये दहशतवाद विरोधी पथकानं छापेमारी केली आहे. दहशतवाद विरोधी पथकाकडून पुण्यातल्या एका व्यक्तीची सध्या कसून चौकशी केली जाते. दहशतवादी जुबेर हंगरगेकर याच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून ही छापेमारी करण्यात आली आहे. अद्याप त्या व्यक्तीला ताब्यात घेतलेलं नसलं तरी त्याच्या घराची झडती घेण्यात आली. पुण्यातल्या कोंढवा परिसरात ही छापेमारी केली जाते. मिकी घई आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देईल. मिकी, काय कनेक्टिंग लिंक्स एटीएसला कोंढव्यापर्यंत घेऊन आलेले आहेत? अगदी जर आपण बघितलं तर दिल्ली ब्लास्ट नंतर महाराष्ट्र एटीएस अर्थात दहशतवाद विरोधी पथक पूर्ण ऍक्टिव्ह झालेलं आहे. पुण्यात सुद्धा एटीएसची टीम कालपासून कोंढवा भागात या ठिकाणी काम करते. काही लोकांना ते या ठिकाणी बोलवून त्यांची इन्क्वायरी करतायत. खरं तर कोंढवा या भागामध्ये याच्या अगोदर देखील एटीएसने बरेचदा कारवाई केलेली आहे आणि कालपासून एटीएसची एक टीम पूर्ण कोंढवा या भागात लक्ष देऊन आहे. त्यांनी पुन्हा एकदा जो दहशतवादी जुबेर होता त्याच्याशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीला पुन्हा एकदा काल डिटेन केलेलं होतं. त्याच्याकडे कसून चौकशी केलेली होती. त्याला जरी ताब्यात घेतलेलं नाही मात्र त्याच्याकडे कसून चौकशी केली जाते. त्याच्या घराची पूर्ण झडती घेण्यात आलेली आहे. त्याच्याकडे सुद्धा एक लॅपटॉप, काही मोबाईल आणि काही सिम कार्ड या ठिकाणी सापडलेले आहेत. ते देखील एटीएसच्या टीमनी ताब्यात घेतलेलं आहे. हे सगळं काही अॅनालिस्ट केलं जाणार आहे. त्याच्यामध्ये काय काय आहे हे सुद्धा या ठिकाणी तपासलं जाणार आहे. जर आपण बघितलं तर दिल्लीच्या ब्लास्ट नंतर महाराष्ट्र एटीएस ही पूर्ण ऍक्टिव्ह मोडवर आहे, सतर्क आहे. आपण बघितलं तर मुंबईत देखील त्या ठिकाणी काल एटीएसनी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील कोंढवा भागात बरोबर आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एटीएस ऍक्टिव्ह झालेली असून आता सध्या जे संवेदनशील भाग आहेत तिकडे छापेमारी केली जाते. कनेक्टिंग लिंक्स शोधल्या जात आहेत. मिकी, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद.